वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सॉरी. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन. आणि आमच्या सावीची झोप झाली, उठलं माझं बाळ. तर तुम्हाला दिसत असेल मी गाडीत आहे आणि कुठे चालले. तर आज मी मोठा ब्लॉग करणार आहे आणि असंच कारण आहे काहीतरी. तर आम्ही चाललोय फिरायला. तर थोडंफार वॅकेशनला जावं म्हटलं. लग्न झाल्यापासून कुठंच जास्त कुठंच असं दूर गेलो नाही फिरायला, म्हणून म्हटलं यावेळेस चला जाऊया. तर आलोय आम्ही महाबळेश्वरला. सध्या तरी महाबळेश्वर आणखीन किती एक 15-20 मिनिट आहे आणखीन. तर आलोय जवळ आणि छान असं सावी झोपली होती. पूर्ण कराडापासून महाबळेश्वर पर्यंत झोपलेलीच आहे. मला तर काहीच वाटलं नाही, इतकं दूर असं वाटलंच नाही की कराड आणि महाबळेश्वर दूर आहे. बिलकुल नाही. माझ्या माहेरपेक्षा तर जवळच आहे. माझं माहेर खूप दूर आहे, 5-6 तास लागते. तर मला काहीच नाही वाटलं महाबळेश्वर ते कराड. असं वाटायला लागलं असंच कुठेतरी लॉंग ड्राईव्हला आले. पण छान आहे. बघू आता आणखीन काय. आता सध्या तर सगळे डोंगर आणि छान तिकडे व्ह्यू दिसायला लागले. तर तुम्हाला पण कॅप्चर करून दाखवते आणि तुम्ही पण पूर्ण व्लॉग बघा. तर आलो आहोत आम्ही, पोहोचलो. आणि तुम्ही माझ्या आकारावरूनच बघत असाल केस ते कसे झालेत. टिकली पण पडून गेली. सावीला सांभाळायचं सोपं नाहीये. ती आता सुद्धा सगळे बटन दाबा लागले. तर ऐकतच नाही, कसलीच ऐकत नाही. आणि म्हटलं असू देत, आता तिला घेऊनच फिरायचंय आणि तिलाच सगळं दाखवायचंय म्हणून तर एवढं चाललेलं. तर आणि आता हा पोहोचलोय महाबळेश्वरमध्ये. रूम पण बुक केली, खूप छान आहे, आवडले. पण आता फक्त रेस्टॉरंटचं म्हणजे जेवण हे ते कसं आहे काय माहिती. पण फॉरेस्ट व्ह्यू म्हणून आहे आणि आम्ही इकडं व्ह्यू असलेलाच पॉईंटकडनंच रूम घेतलेली आहे. तर खूप छान आहे. बेड पण छान आहे आणि सगळंच छान आहे. तर तुम्हाला दाखवते एकदा फिरून सगळं. आमच्या हो मस्त रिलॅक्स करायला लागलेत, मोबाईल बघत बसले. तर दाखवते तुम्हाला. इथनं एंट्री आहे आणि आम्ही आमचा पसारा सगळा ठेवलाय. इकडं कबोर्ड पण दिलंय छान असं. इकडे साईड टेबल आहे आणि आमच्या हो आहे तरी करा. आणि सावीनं हे बघा बेडचा आकार काय केलाय, सगळं पळायला लागले. तिची बॅट काढले पण खाली खूप जास्त गार आहे. आणि इथे आहे वॉशरूम आणि इथे आहे मी. आणि इथे आहे टेबल आहे, तुम्ही ते पण जेवण आपलं मागवू शकता. आणि इकडे आहे व्ह्यू खूप छान असा. नक्की पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. पूर्ण मी व्हिडिओ करायचा स्टार्ट करणार आहे. थोडा वेळ आम्ही थोडंसं आराम करणार आहोत. आराम करून झाला तर फ्रेश होऊन मग परत पॉईंट बघायला जाणार. महाबळेश्वरमध्ये खूप जास्त पॉईंट्स आहेत, तेच बघायचं आहे. मी तर अजूनपर्यंत कधी आले नव्हते महाबळेश्वरला. आमची अगोदर येऊन गेलेत पण मी नव्हते आले. मी बाकी सगळे फिरले, फक्त महाबळेश्वर हेच राहिले. फिरले म्हणजे काय जास्त नाही, गणपतीपुळे, तिरुपती आणि कोल्हापूर हे ते असंच फिरले. पण आता लग्नानंतर पहिल्या वेळेस आली असं बाहेर कुठेतरी लांब. तर महाबळेश्वरला आले. बघू अजून काय ठरते काहीच माहिती नाही. तर आत्ता सध्या तरी थोडं रिलॅक्स करतो. तिला बघते काय खायला पहिला खाते का आणि मग परत मग पुढे आणखीन आवरून मग जातो बाहेर, मग तेव्हा शूट करेल. ओके. जांभळ्या द्यायला लागली सावी. आपण जायचंय भाऊ, काय बघायला जाते? हॉर्स. मनी म्याव आलाय, मनी म्याव. ओके गाईज, तर पूर्ण आराम करून आम्ही तर दोघं काहीच आराम केलो नाही. पण सावी झोपली त्याच्यामुळे पूर्ण प्लॅनच फ्लॉप झाला. कुठेतरी जावं म्हणत होतो, पॉईंट आहे ते बघू. 3 वाजता महाबळेश्वरमध्ये पोहोचलो. पण सावी झोपली आणि मग तिला उचलून येते घेऊन जाऊ शकलो असतो. पण इकडं वातावरण पण खूप जास्त थंड आहे आणि तिनं ड्रेस पण चेंज केला नव्हता. म्हणून म्हटलं असू जा, होऊ देत तिची झोप पूर्ण आणि मग बघू म्हटलं. उद्या पण जाऊ शकतो बाकीचे पॉईंट आहे ते बघायला. आत्ता जर सध्या काय उडा असलं तर ठीक आहे, बघतो. आणि बाकी काय नसलं तर बुगीला काहीतरी खाऊ पिऊ घालणार. आम्ही पण जेवण करून मग येणार. थोडंसं मार्केट फिरून मग येतो. तर तुम्ही पण बघा कंटिन्यू. जास्त काय माहिती नाही आता कसं असेल काय, बघू आता पुढे.
मॅचिंग पण इथं हे झालंय की सनसेट पॉइंट बघायला गेलो होतो घरी म्हणजे हॉटेलला तर ह्याने घरी येऊन लागलं मला घरच वाटायला लागले म्हणजे घरच म्हणजे आता जिथं राहतो स्टे करतो ते घरच ना म्हणून मग आम्ही सनसेट पॉइंट बघून आलो आणि सनसेट पॉइंट मध्ये गेलो खरं आणि सावीला भूक पण लागली होती मग मॅगी घेतलो मॅगी 80 रुपये आणि कॉर्न भजी होते ते घेतलेलो इकडं खूप महाग आहे सगळं कुठल्या पण माहितीच आहे ते कुठल्या पण टुरिस्ट प्लेस पाशी महागच असतं सगळं पण एवढं महाग असतं हे माहित नव्हतं आणि खाल्लो थोडं फार सावीला पण खाऊ घातले थोडं आता थोड्या वेळाने जेवायला जाऊ आणि सनसेट पॉइंट बघायला गेलो पण तिथे एवढी गर्दी होती की सनसेटच दिसत नव्हता एवढी गर्दी होती आणि परत मग थोडंफार बघितले आणि सावीला सांभाळायच्या नादात मी बघण्याच्या नादात ती सनसेट पुन्हा गेलाच आणि मग मी व्हिडिओ पण शूट केला नाही राहूनच गेलं सनसेट दाखवायचं तर आता बघू थोड्या वेळाने जेवायला जाऊ आणि मग परत पुढे कंटिन्यू करते आणखी आणि आमची सावी इथं आगाऊपणा करायला लागली कुठं पण चढते काय पण करते आगाव झाली आहे लहान बाळांना घेऊन सोपं नाहीये आता कळायला लागले मला की गाईज तर जेवण करून आलो तिथे जेवायचे तिथे शूट करावं म्हटले मी काय शूट काय जेवण सुद्धा करू देत नव्हती ही सावी मला असं वाटायला लागलंय की बापरे एवढं लहान बाळांना सांभाळायचं कठीण आहे की बास पण आता एकदम छान निरागसपणे झोपी गेली ती झोपली आहे आता तर आम्ही इकडे वॅकेशनला का आलो ते सांगते तर आमची ॲनिव्हर्सरी आहे 6 जूनला म्हणजेच आता 12 वाजता ॲनिव्हर्सरी होणार स्टार्ट चालू तर मग त्याच्यासाठी केक पण घेऊन आलो होतो आम्ही इकडे आहे तर केक कट करू आणि मग झोपूया परत झोप पण आली खूप जास्त थकले मी आज म्हणजे जास्त नाही पण मज्जा आली पण जास्त काही व्हॅली आहे ते बघणं झालं नाही सनसेट पॉईंटच बघितलं आहे फक्त बघू परत आणखीन काय प्लॅन होते उद्या सकाळी पण आता सध्या तरी झोप आली असं वाटलंय 12 वाजण्याच्या अगोदरच केक कट करावून झोपी जावं तरी बघू वाट बघू 12 वाजायची केक कट करूया सावी झोपले मला जास्त आवाजानं बोलता पण नाहीयेत ती झोपले म्हणून आणि ती जर एकदा उठली तर अख्खी रात्र जागवेला मला परत म्हणून मग गपचूप केक कट करणार आहे आता आम्ही केक कट करूया मोठ्यानं बोलता येत नाही झोपल्या चला केक कट करूया उशीर व्हायला लागलाय आणि आमचं चेकआउटची वेळ आहे आता जाणार आहे दुसरीकडे बाहेर आणि व्ह्यू शेवटचा बाय बाय टाटा आणि खूप मस्त मज्जा आली तुम्ही पण नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर असं शॉर्ट कुर्ती आणि स्किनी जीन्स घातली आहे तर बघू कसं वाटते खूप दिवसानंतर मागची श्वेता आठवायला लागली मला तर चला बाय बाय मी जेवायला चाललोय बघू तिथं काल जिथं गेलो तिथंच ते छान आहे जेवण म्हटलं ना आता इथून पुढे काय प्लॅन होते सॉरी नाश्ता करायला आमच्या होमाला सारखं करेक्ट करत असते व्लॉगमध्ये चला आता आम्ही परत दुसरीकडं तर महाबळेश्वरला बाय बाय करून चाललोय आणि खूप मस्त मज्जा आली पॉइंट काहीच बघणे झाले नाही दुसरे
जितके बघितले तितके बघितले, बाकी जास्त काही बघण्यासारखं नाही, जास्त दरीन हे तेच आहे. म्हणून म्हटलं की नको आपण जाऊया परत दुसरीकडे. तर चाललोय, निघालोय आता. सावी पण खूप छान आता खेळायला लागले, तिचं सगळं झालंय. तर ट्रिपमध्ये सगळंच असते बाळाचं, तिला अंघोळ बिंगोळ. आता तिला शू करायला म्हणून थांबवलेली. सावी मम्माला लागलं का नाही? खिडकीला बाहेर टाकलं नाही टाकलं. मग मम्मा म्हणे सॉरी. तर सावीला आता शू करायला म्हणून उतरवली, तर तिने शी केली. बरं झालं, असं वाटत होतं 1 सेकंदाचा फरक पडला असता तर माझी जीन्स खराब झाली असती. तर छान छान असं सगळं आवरलं तिचं जे काही कार्यक्रम होता. आणि हे असं बाळ झाल्यानंतर सगळंच करायला लागतंय रे बाबा. काय असलं ट्रॅव्हल पण मज्जा यायला लागले, खरं सांगते खूप मज्जा येते. आपली फॅमिली घेऊन असं बाहेर जायला खरंच खूप छान वाटते. आणि व्ह्यू तर बघा कसला भारी व्ह्यू आहे, सुंदर. चलो जाऊया आता. आणि सावी आगाऊपणा करायला लागली, तिला बघायला लागते म्हणून जरा ब्लॉग करायला नाही येते. तर चला जाऊया. मला बघितल्या समजलं असेल तर आम्ही कुठं आलो आहोत. तर आम्ही एकदम मस्त समुद्राच्या किनारी आलेलो आहोत आणि खूप छान मस्त आता एन्जॉय करणार. बघू, हे नाही म्हणायला लागलेत कशाला भिजायचं हे ते, बघू थोडंसं हात पाय भिजूया असं म्हणतात, पण मला तर भिजायची इच्छा आहे. तर खूप दिवसानंतर आले. पहिला समुद्र केव्हा बघितला असेल ते तर गणपतीपुळेचा बघितलेला मी 11वी का 12वी मध्ये होते तेव्हा. त्याच्यानंतर आता ही सेकंड समुद्र बघते. पण हे एकदम प्रायव्हेट बीच असं वाटते, कारण इथे जास्त काही नाहीच आहे, कोणच लोक नाही येतली. तरी बघू, छान छान मस्त रेती. आणि सावी पाणी भेटली. चला जरा उतरू. घाट आहे, एकदम सुंदर घाट आहे. एवढ्या सगळ्या ढग आलेत, तुम्हाला दाखवते मी. कसलं भारी, मोबाईल मध्ये कळणार पण नाही, इतकं सुंदर आहे सगळं. आणि खरंच खूप छान आहे. तर ह्यांना म्हटलं थांबूया जरा फोटो बिटो काढूया, तेवढंच एखादी छान अशी फोटो आली तर टाकायला बरं. तर मग म्हटलं, आणि खूप उशीर झाला, ह्याने गाडी चालवायला लागली होती, म्हटलं थांबूया जरा. ओके, बघू.